गुड मॉर्निंग फ्रेंड. आज आहे संडे 11/1/2024 11 वाजून 11 मिनिट झालेले आहेत. तर आज आपण बिटकॉइन आणि ह्याच्यात क्रूडमध्ये ट्रेड केले. आज आपला बिटकॉइनचा ट्रेड चालू आहे आणि क्रूडचा आपण फ्रायडेला घेतलेला ट्रेड होल्ड आहे. त्याच्या पाठीमागचं लॉजिक सांगतो. कुठे घेतलंय, कुठे बाय एंट्री आहे, कुठे स्टॉप लॉस आहे, कुठे 50% क्वांटिटी बुक केली ते पण आपण एक्सप्लेन करणार आहे. त्याच्या आधी आपला व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करा आणि 100% पूर्ण व्हिडिओ बघा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला व्हिडिओचं पूर्ण हे कळणार नाही, लॉजिक कळणार नाही. ठीक आहे, चला चालू करूया. द बिटकॉइन. बिटकॉइन इथे बघा, आजचा बघा संडेचा 7:12 आपल्याला इथे हे झालेले बाय सिग्नल झालेले. ह्या कॅन्डलला क्लोजिंगला आपण बाय घेतलेलं आहे. ही बाईंग प्राइस आहे इथे आणि त्याच्या खाली एक्झॅक्टली हा स्टॉप लॉस ठेवलेला आहे. त्या झोनच्या ब्ल्यू झोनच्या खाली, सपोर्ट झोनच्या खाली आणि हा टार्गेट ठेवलेला फायनल टार्गेट 242 पॉईंटचा हे टार्गेट आहे पूर्ण. ही त्याची टार्गेट प्राइस आहे. म्हणजे 40 पॉईंटचा आपण 39-40 पॉईंटचा स्टॉप लॉस आणि त्याचा अगेन्स्ट 242 पॉईंटचा आपण हे ठेवलेलं आहे, टार्गेट ठेवलं. 1:6 रिस्क रिवॉर्ड आहे आणि इथं आपण 50% क्वांटिटी बुक केली. त्याचं लॉजिक आहे, हा स्विंग आहे. इथे हायला म्हणजे हायला आपण 50% केले. त्यानंतर सेकंड स्विंग आहे, हा डायरेक्ट येतोय. त्याचा फुल क्वांटिटी ठेवली आपण. आता इथे आपल्याला एक सेकंड बाय एंट्री आलेली आहे, पण आपला ऑलरेडी ट्रेड चालू आहे, त्यामुळे आपण इथे काही बाय केलेलं नाही. ऑलरेडी हा ट्रेड कंटिन्यू आहे आपला. ठीक आहे. त्यावर आता क्रूड ऑइल बघा. क्रूड ऑइलमध्ये बघा. क्रूड ऑइलमध्ये आपण फ्रायडेला हा ट्रेड घेतलेला आहे. 7:18 इथं बाय सिग्नल आलेला. ह्या सपोर्ट झोनला. ही छोटा स्टॉप लॉस होता, 22 पॉईंटचा स्टॉप लॉस होता फ्युचरला. ह्याच्या खाली आपण स्टॉप लॉस ठेवलेला आहे बघा इथे. हे स्टॉप लॉस प्राइस आहे आणि ही एंट्री प्राइस आहे. इथे दिसली का? हां. आणि इथे आपण 50% क्वांटिटी बुक केली आहे. हे डॉटेड ब्लू लाईन दिसते ना इथे. त्याचं रिझन इथे एक हाय होता बघा. हा एक हाय आहे. ह्या हायच्या इथे आपण हे एकदम हे झाले, चॉपी झाले म्हणजे सुद्धा. इथे आपण बरोबर एक्झॅक्टली ह्या कॅन्डलची ग्रीन कॅन्डलच्या वरती मार्क करून केलेला आहे. तर तो आपला 50% क्वांटिटी बुक केली. हाच आपला स्टॉप लॉस जात नाही. सॉरी, स्टॉप लॉस म्हणजे लॉस जात नाही. रिझन आपण हा 22 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवला आहे. त्याच्या अगेन्स्ट इथे बघा. बघू शकता. 60-61 पॉईंट्स आपण इथे 50% क्वांटिटी बुक केली. त्यामुळं इथे जरी स्टॉप लॉस जरी हा रिव्हर्सल झाला तरी आपला जाणार नाही. आता हे मंडे मॉर्निंगला मार्केट ओपन होईल, तेव्हा आपल्याला कळेल हा स्टॉप लॉस जातोय का टार्गेट होतोय. ते आपल्याला मंडे मॉर्निंगलाच कळेल, म्हणजे उद्या कळेल आपल्याला. हे फायनल टार्गेट ठेवलं 100% क्वांटिटीचं. त्यामुळे आपल्याला ह्या टार्गेटसाठी आपल्याला थोडा वेट करावा लागणारच आहे, कारण की मोमेंटम एक्सपेक्टेड होती आणि इथं थोडं साईडवेज झाले. बघू आता मंडेला, पण आपल्या इथं प्रॉफिटमध्ये जाणार आहे. बिटकॉइन सेम. बिटकॉइनचं पण टार्गेट अचीव्ह व्हायला आलेले आहे. बघा लाईव्ह मार्केटमध्ये आहे. चालू आहेत बघा, इथे कॅन्डलचे मिनिट्स पडतात, सेकंड्स पडतात. हे ग्रीन इथे एरो बघा, हा हे इथे सेकंड चालू आहे. सो त्यामुळे इथे आहे ना आपलं टार्गेट हे अचीव्ह होते. 100% क्वांटिटी बुक करतो आपण. हे बघा चालू आहे मार्केट. असं नाही की मोमेंटम बघा इथं होत आहेत, चेंजेस होत आहेत बघा. त्यामुळे कोणाला शिकायचं असेल क्रिप्टो, कमोडिटी, फॉरेक्स, इंडियन मार्केट, बाकी इंडायसेस पण आपण ट्रेड करतो. आता बघा इथे आपण आता फ्रायडेलाच ही ट्रेड केलेलं यूएसचं इंडेक्स आहे, DJI डो जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेजचा इंडेक्स आहे. हा निफ्टी सारखाच असतो यूएसचा. तर त्याच्यात आपण इथं ट्रेड केलेलं आहे. इथे बघा, इथे आपण इथे ह्या कॅन्डलच्या ह्याला बायाला इथं बायला आपण एंटर केलं. ह्याच्या खाली स्टॉप लॉस ठेवला ह्या इथे लोच्या खाली आणि एक्झॅक्टली हे टार्गेट ठेवलं, पण ह्या टार्गेट पण गेलेच नाही. इथले इथं साईडवेज झाला. आपण इथं 50% क्वांटिटी बुक केलं आणि इथे साईडवेज झालं म्हणून इथे 100% क्वांटिटी बुक करून टाकलं. जास्त वेळ थांबलो नाही आपण. थांबलो नाही म्हणजे होल्ड केलं नाही, की मार्केट साईडवेज झालं तर मंडेला ओपन झाल्यानंतर कसं काय ओपन होतं आपल्याला माहित नाही ना. ठीक आहे. त्यामुळे आपण ह्याच्यात आपण होल्ड केलेलं नाही. कमोडिटीज होल्ड आहे आपला. बिटकॉइन पण होल्ड आहे. बिटकॉइनचं आता झालं ऑलमोस्ट होत आलं लाईव्ह मार्केटमध्ये. ठीक आहे. हे कोणाला शिकायचं असेल तर आपल्या व्हॉट्सअपला मेसेज करा. आपल्या कम्युनिटी चॅनल आहे व्हॉट्सअपचा, टेलिग्रामचा, त्याला जॉईन करा. इंस्टाग्रामला फॉलो करा. आपल्याला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. काही प्रॉब्लेम असेल तर व्हॉट्सअपवर मेसेज करा. ठीक आहे. थँक्यू.